हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता संध्याकाळ झालेले आहेत आणि ॲमेझॉनमधून येत आहे एक पार्सल. तर नेमकं पार्सल काय आहे ते तुम्हाला दिसेलच. जस्ट आता कॉल आलेला होता की घरी आहात का म्हणून. तर आता जस्ट ते घेऊनच येतील, तर तुम्हाला दाखवते की काय आहे. ॲक्च्युली असं म्हणजे काही खूप स्पेशल वस्तू नाही आहे. ती वस्तू प्रत्येकाच्याच घरी असते. माझ्या घरी पण होती, पण ती माझ्या घरची खराब झालेली होती आणि नवीन माझे मिस्टर तेव्हाच घेणार होते, पण मी स्वतः नाही घेऊ दिलं. मी म्हटलं आरामामध्ये घेऊ. तर ॲक्च्युली आज ते येत आहे. तर दाखवते मी तुम्हाला की काय आहे ती वस्तू. तर संध्याकाळ झाली आहे आणि मी ॲक्च्युली ॲमेझॉन पार्सलची वाट बघत आहे. ॲक्च्युली खिडकीमधूनच दिसत असते कोणी येत वगैरे असलं तर. आणि इवांशी झोपलेली आहे, तर बेल जर वाजली तर ती उठून जाईल म्हणून मी वाट बघत होती. आणि आलेलं आहे पार्सल. तर जेव्हा पार्सल आलं तेव्हा मी इथे होती नाही आणि मिस्टरनेच दरवाजा ओपन केलेला. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं काय आहे. तर आता मिस्टर सगळं चेक करत आहे. माझे मिस्टर बऱ्याच टायमापासून घ्यायसाठी लागलेले होते, कारण माझी जी आधीची होती ना, तर ती खराब झाली. त्याची स्क्रीन पूर्ण खराब झालेली. तर ती खराब झाल्यानंतर मिस्टर बोलले होते तेव्हाच की घेतो म्हणून, पण मीच कुठेतरी टांग अडवत होती, नका घ्या सध्या म्हणून. कारण एशियन राहून ना तो म्हणजे कार्टून जास्त पाहत राहायचा त्याच्यावरती. आणि बाकीच्यांना तसं कसं मी पण जास्त काय अशी खूप टी व्ही वगैरे बघत नाही आणि मिस्टर पण कामात राहतात. तर मला असं वाटत होतं की एवढी काय घाई गडबड करायची, तर म्हणून काही मी त्यांना घेऊ देत नव्हती. आणि विदाऊट टी व्हीने आम्ही 3 वर्ष काढले आणि 3 वर्ष कसे गेले कळलं पण नाही. पण आता कसं ना, इवांशी पण कसं सतत मला त्रास देत राहते, म्हणजे मला सोडतच नाही. मिस्टर पण माझे कामात राहतात. तर असं वाटलं की टी व्ही राहील तर कमीत कमी तिला कार्टून वगैरे लावून दिलं तर ती बघत बसेल आणि मी तेवढ्या वेळात मी माझं काम करू शकेल याच्यासाठी. म्हणून मग मिस्टरांना मग म्हटलं की चला तुमची इच्छा होती घ्यायची तर घेऊन घ्या. तर मग आता ही ऑर्डर केलेली मिस्टरांनी. तर ऑनलाईन ऑर्डर केली. ॲक्च्युली ते गेले होते मॉलमध्ये पण गेले होते, तिकडे पण बघितली आणि तिथून ऑर्डर पण केलेली होती. पण झालं असं की जेव्हा पेमेंट करत होते तर यांच्या अकाउंटमधले पैसे कटले, पण त्यांच्या अकाउंटमध्ये गेलेले नव्हते पैसे. तर त्याच्यामुळे मग मिस्टर परत वापस आले आणि मग त्यांनी परत बँकमध्ये वगैरे कॉल करून विचारलं काय प्रॉब्लेम आले तर. आणि मग 2 दिवसांनी पेमेंट आलेला त्यांच्या अकाउंटमध्ये. तर मग त्यांना असं वाटलं की नाही आता मी ऑनलाईनच घेतो बा म्हणून. तर म्हणून मग त्यांनी ऑनलाईनच घेतलेला. तर इशिन मस्त झोपून बघत आहे टी व्ही. इतके वर्ष कसे टी व्ही विदाऊट टी व्हीने आम्ही काढले, काही म्हणजे असं वाटलंच नाही. कारण आजकाल कसे प्रत्येकाकडे मोबाईल असतात आणि सगळं काही आपण मोबाईलमध्ये पण पाहू शकतो. इशिन सकाळी स्कूलमध्ये जातो, दुपारी 3 वाजता येतो. मिस्टर पण दिवसभर कामातच राहतात आणि मला असं काही खूप टी व्ही असलीच पाहिजे असं काही नाही, कारण मी असं काही खूप जास्त टी व्ही पाहत नाही. आणि हे बघा आमची डॉलीबाई मस्त बसल्या. तर हिला लावून दिलेलं आहे कार्टून, ही बघत बसलेली. मला तर टी व्हीपेक्षा हिलाच बघत राहावं असं वाटत आहे. बघा ना कशी महाराणी बसली मस्त, हात डोक्यावरती ठेवून. पण आज थोडी शांत आहे ती, आपली बसलेली आहे चुपचाप. तर टी व्ही या साईडने लावायची होती, तर म्हणून सोफा आता या अपोजिट साईडने केला. आणि सर्व भिंती इवांशीने मस्त डिझाईनदार करून ठेवलेल्या आहे. एक पण अशी भिंत नाही की जी चांगली असेल.